पत्रकार बांधवांचं सहस्वागत। मी राष्ट्रीय रिव्होल्यूशन मोर्चाचा राष्ट्राध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश घाटे, आमचे सहकारी सचिव धर्मचारी प्रकाशजी बौद्ध, आपले डॉक्टर भास्कर सुमन, अरुणभाऊ वराडे, रामेश्वरजी कारवाडे। पत्रकार बांधवांनो, आज या ठिकाणी ही जी पत्रपरिषद आयोजित केलेली आहे ती मागच्या 19 एप्रिलपासून लोकशाहीचा महोत्सव सुरू झाला। पहिला टप्पा आपल्या पूर्व विदर्भातून सुरू झाला आणि दुसरा टप्पा अमरावती, वर्धा आणि इतर ठिकाणातून यवतमाळ असा तो झालेला आहे। तर त्या निमित्तानं आपण पहिला आणि दुसरा टप्प्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पूर्व विदर्भातले जे 4 ठिकाणी आपला गोंदिया, भंडारा, तुमच्या रामटेक 2, तिसरे चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यांमधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला। पण नागपूरमध्ये नितीनजी गडकरी हे जरी आमचा भाजपाच्या विचाराचं पडत नसले तरी पण हा हेवीवेट मंत्री आणि नितीनभाऊ गडकरी यांना पार्लमेंट संसदीय कामकाजाचा अनुभव असल्याकारणाने, मोठा अनुभव असल्याकारणाने त्यांच्या कामाचा सपाटा, त्यांच्या सर्व पक्षासोबत असलेले स्नेहाचे संबंध, ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन त्यांना आम्ही पाठिंबा दिला। त्यापूर्वी आम्ही विकास ठाकरे याला भेटलो, त्यांना म्हटलं की बाबा आंबेडकरी कार्यकर्त्याला जर तुम्ही सर्वांना वागणूक देत असाल तर, कारण की आंबेडकरी कार्यकर्ता हा हाडाचा कार्यकर्ता आहे आणि पॅन्थरच्या जन्मापासून आम्ही रस्त्यावरचे सारखे लढाई करत आहोत आणि त्या कारणाने आम्ही कुठलं पद आणि प्रसिद्ध कधी बघितलं नाही किंवा पद आणि प्रसिद्ध बागेत धावलो नाही आणि त्या कारणाने आमच्या कार्यकर्ता आम्ही कधी नेत्यांना भेटलं असतील तुकडे, पण कार्यकर्त्याला काहीच मिळाले नाहीत आणि त्या कारणाने आमच्या कार्यकर्त्याचा सन्मान व्हावा। पण पहिल्या सभेमध्ये माझ्याच वस्तीमध्ये मी ती आयोजित केलेली होती, झात्रोली नंबर 1 बाळासाहेबच्या पुतळ्यासमोर, आणि त्या ठिकाणी त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्ता बोलवलं, पण आमच्या कार्यकर्ता विचार केला नाही अशा प्रकारचे जे असेल आणि असेल तर त्या कारणाने मग कसं काय करायचं आणि त्या कारणाने सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही त्या पूर्व विदर्भामध्ये 4 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आम्ही नितीनजी गडकरी यांना पाठिंबा दिला। मी प्रत्यक्ष माझी टीम, मी पूर्वी 2 मार्च लाँग मार्चच्या नंतर बाबासाहेबांच्या नामांतराला लाँग मार्च काढल्यानंतर मी आणि बबन लवात्रे आम्ही पूर्व विदर्भामध्ये बौद्ध विद्यापीठ व्हावं याकरता बिरशी कॅम्प, तर गड चांदूर असा पाय मार्ग काढला होता आणि दुसरा मार्ग अहेरी ते सालेकसा असा तो आमचा दुसरा मार्ग होता। संपूर्ण हा गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्हा आम्ही तो पिंजून काढला होता आणि बऱ्याच वेळा त्या ठिकाणी कामी होता। रामटेकाचा प्रसार रामटेकवर असल्या कारणे रामटेकमध्ये उडका पार्क होत्या, पुन्हा वर्धेमध्ये माझं प्रचंड काम होतं। वर्धेमध्ये मला वाटतं मी जवळपास 82 ते 27 मध्ये जवळपास 3000च्या जवळपास मी लोकांना लावला। त्यामध्ये बबन वारके याची बहीण जो उत्तर भारताचा वरिष्ठ पत्रकार आहे, याच्या बहिणीपर्यंत अनेक लोकांना मी नोकरीत लावला। मी अनेक मोठमोठे आंदोलन वर्धा जिल्ह्यामध्ये केलं आणि वर्धा जिल्ह्यात माझा संपूर्ण अपरिचय होता। अमरावतीच्या काळमध्ये अमरावतीमध्ये हे संपूर्ण माझा परिचय असल्या कारण मी या 4 जिल्ह्यामध्ये मी हा पहिल्या टप्प्याचा प्रचार केला आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये अमरावती, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी मी प्रचार केला। आता तिसऱ्या टप्प्याकरता पुन्हा आता बारामती, शिरूर, कोल्हापूर या ठिकाणी मी 4 तारखेला उद्यालाच मी निघणार आहोत आणि याही 3 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये
मी तो प्रचार करणार आहोत. आणि चौथा टप्पा आहे मुंबईचा. त्या ठिकाणी मुंबईमध्ये उत्तर मध्यमधून आपली वर्षा गायकवाड जी उभी आहेत तिला आणि इतर लोकांना आम्ही त्याच्यावर प्रचार करणार आहोत. हा प्रचार एवढा करत आहोत की बा आता गेल्या अनेक वर्षापासून हे सर्व आम्ही करत आहोत. आणि महाविकास आघाडीच्या ला जे आम्ही सहकार करतो किंवा हे करतो किंवा गेल्या 10 वर्षापासून नरेंद्र मोदी यांची जी वाटचाल बघत आहोत ती वाटचाल अत्यंत धोकादायक, लोकशाही आणि संविधानाला अत्यंत धोकादायक अशी त्यांची ती वाटचाल सुरू आहे. इथं शेंगोल जे बनवलेलं नवीन संसद भवनला शेंगोल त्याने लावलं. दुसरं धर्मनिरपेक्ष असताना हा देश तुम्ही एकाच धर्माचा विरोध करत आहे. तिसरं कामगार कायदे, ब्रिटिश काळामध्ये अनेक कायदे होते. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मजूर मंत्री झाले तेव्हा कामगारांच्या कल्याण हितार्थ अनेक कार्य काढले. त्या सर्व कायद्याला गुंडाळलं आणि गुन्ह्यानुसार 4 कायद्यामध्ये कामगारांच्या आणि तेही 4 कायदे खाजगी भागीदाराच्या हितार्थ ते कायदे होते. 5वी गोष्ट EWS म्हणजे हास्यास्पद ही बाब आहे. या EWS एकलवर लिगल सेक्शन. आता एकलवर लिगल सेक्शनमध्ये आधी पूर्वी EWS मध्ये सर्व जाती जमाती तो SC असो, ST असो, NT असो, BJT असो, OBC असो, सर्व जाती धर्माची EWS किंवा ब्राह्मणी असो तर सर्व त्या EWS मध्ये यायचे. पण आता जे 10% जे EWS केलं त्यामध्ये फक्त ओपन कॅटेगरी जे लोक आहेत त्यांच्या कथा आहे. कुठलाही मागासवर्गीय करता EWS म्हणजे काय, OBC मध्ये काय, आर्थिक दुर्बल घटकाचे लोक नाहीत काय, आदिवासीमध्ये नाहीत काय, याच्यामध्ये यशमध्ये नाहीत काय, अपंग नाहीत का EWS मध्ये. आणि ह्या अशा प्रकारचे त्याचे जे कामकाज सुरू आहे त्या कारणाने आणि अत्यंत धोका असल्या कारणाने त्या कारणाने आपली महाविकास आघाडीचे काही काँग्रेसचे पटीत नसेल किंवा शिवसेनेचे पडत नसेल. या शिवसेनेकरता मी 66मध्ये संसदमध्ये हा तर काही नव्हता. उद्धव ठाकरे ही वॉज 0 दॅट टाइम, नाहीचा बरा होता. आम्ही स्वतः दंडे खाल्ले. जेव्हा लुंगी सोडून पुंगी बजाव. मी प्रत्यक्ष 66मध्ये गोदरेज कंपनीला सर्व्हिसला होतो. चिमूरवरून जायचं आणि त्यावेळी जवान होतं तर दंडेबार हे बार लुंगेचा ठाके आणि दत्ताजी सालवे हे जे जुने महात्मा शिवसेनेचे आणि प्रचंड हस्त्या खाल्ल्याला बाहेर आली. आणि मी याकडे बघ पैसे मिळायचे आम्हाला आणि त्या पैशाचे जे नागपूरवरून जे माझे जे दोस्त भाई यायचे बेरोजगार नोकरीनिमित्त त्यांना मी ते पैसे वाटून देता नाही. काय म्हणजे शिवसेनेचाही चांगला अनुभव आहे. आणि राष्ट्रवादीच्या जेव्हा शरदजी पवार 1985मध्ये राजीव गांधींनी त्याला साईडला केलं आणि विजनवासामध्ये होता. त्या विजनवासामध्ये ते शरदजी पवार त्या आपल्या मंत्रालयाच्या समोरच्या त्या मंत्र्याच्या बंगल्यामध्ये ते राहायचे एकटे. म्हणून त्याच्यावर ढुकून पाहत होता. तेव्हा ते माझा मित्र त्याचा सांगकाम्या होता राजू पवार म्हणून. आणि माझी पत्नी शिवाद डेप्टी कमिशनर मुंबईची डेप्टी कमिशनर अंधेरीला राहायची. तर मी महिना 2 महिन्यात मुंबईलाच राहता. तर त्यावेळेस मी शरदजी पवार आणि सर आम्ही गप्पागोष्टी करायचा. आम्ही स्वार्थ बघितला नाही. तेव्हा पवारसाहेब म्हणाले बा घाटी तुला काय पाहिजे तू तरी दे. पण आम्ही म्हटलं बा आम्ही फालतून सुट्यावर मला काही पैशाची आवश्यकता नाही किंवा कुठली आवश्यक नाही. मस्तानसारख्या माणसाने मला पैशाची लालू जमले तर आम्ही मस्तानला दुबावला. आताही हा जो प्रकार हा मी माझ्या स्वतःच्या पैशाने आणि कुठलाही उमेदवाराला 1 पैसा मागता नाही. हा फक्त हे बाबासाहेबांचं संविधान आणि लोकशाही या देशाची खऱ्या रीतीने वाचायला हवी. कारण की पाऊल काही योग्य नाहीत. लोकशाहीला शेत मारायचा प्रथा किती तुम्ही 405ची गोष्ट करता. आता लोकशाही आणि संविधानाचा एवढा प्रचार झालेला आहे की बा हे भारत आहेत. आणि त्या प्रचारामुळे आता त्यांच्या मनात धास्ती वाटली आणि त्या धास्तीमुळे आम्ही बा संविधान बदलवलं नाही, लोकशाही बदलवलं नाही. हे लोकांनी तुषार गांधीपासून योगेंद्र यादवपासून अनेक पुरोगामी विषयाच्या लोकांनी हे प्रचंड ताकदीनं लोकशाही संविधान करता जो प्रचार केला त्या धास्तीने कुठंतरी रस्त्यावर आलेले नरेंद्र मोदी. आणि अशा वेळेस ते वाचारबाहेर बोलणं आम्ही आपल्या चांगल्या अंतर्गताच्या हेतूने आम्ही शेवटी प्रकाश आंबेडकर
ज्याच्या राजकारण हे अत्यंत संदिग्ध राजकारण आहे. सुरुवातीपासून फ्रॉम द व्हेरी केम इन द पॉलिटिक्स, म्हणजे 81-82 पासून त्याचा अत्यंत संदिग्ध. त्याच्यावर एकही माणूस अर्जुन डांगरे टिकला नाही, राजा ढाले टिकले नाही, जवी पवार टिकले नाही. एवढा तो फर्राट वक्ता शिरसाट लंगेश्वर गुरुजी ज्याने याला बनवलं त्याला प्रकाश आंबेडकर ठेवलं आहे. आणि अत्यंत संदिग्ध वातावरण आणि कधी कार्यकर्त्याच्या विचार न घेताने आपल्या मनाने राजकारणाचा केला. आणि म्हणून मग कुठेतरी या समाजाची आंबेडकर समाजामध्ये हाताचे अनेक कार्यकर्ते आहेत, त्याला वाव नाही. आणि हाताचे कार्यकर्ते आपल्या निष्ठेने काम करतात. आणि म्हणून कुठेतरी हा RPI वाचलं पाहिजे, बाबासाहेबांचे विचार वाचले पाहिजे. त्याकरता या लोकांना बटलून आणण्याकरता पुढच्या महिन्यामध्ये जेवढे काही विचारवंत आहेत, साहित्यिक असो, लेखक असो, कवी असो, कार्यकर्ता असो किंवा नाटककार असो, त्या तमाम लोकांची एक विचार सभा आयोजित केलेली आहे असं मला कल्पना आहे. प्रकाश आंबेडकर म्हणतात 5-6 जागा निवडून येणार आहे प्रकाश आंबेडकरांच्या, वंचित बहुजन आघाडीच्या. वंचित बहुजन 5-6 आघाडीचा आले असते तर तो महाविकास आघाडीसोबत तो राहिला असताना. ज्या महाविकास आघाडीमध्ये त्याला 4 किंवा 5 मिळाला असते जागा. निवडून येणार ते खोटं आहे. स्वतःच्या भरोशावर आजपर्यंत कुठल्याही संयुक्त महाराष्ट्राची जेव्हा चळवळ झाली आणि 1957-58 मध्ये जे 7 खासदार होते, संयुक्त महाराष्ट्राचे पुरोगामी विचाराचे लोक होते, तेव्हा ते 7 खासदार 13 आमदार निवडून होते. एकेच्या ताकदीवर बाबासाहेबांनी 1942 म्हटलं, श्रीनिवास फेडरेशन जेव्हा बरखास्त केली तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की बा हा समाज आंबेडकर समाज एकेच्या ताकदीवरती या ताकदीचं यूज करत आहे. आणि वंशतेत जो गोष्ट असतो बौद्ध समाजाचा मेंदू हा संपूर्ण देवधर्माने हॅक केलेला आहे. आणि मला वाटत की बौद्ध समाजाचे लोक याला मतदान करतील, वंचित मतदान करतील. 41 लाख मतदान घेतलं होतं, घेतलं ना 41. आता मग घेणं मला म्हणजे तू म्हातारा बोललं, कार्यकर्ता म्हातारा बोललो, यांनी माल खावा आणि कार्यकर्त्याला उपास याला उपाशी खावं आणि कार्यकर्ता उपाशी राहावं. एक तरी कार्यकर्ता तरी बनवलं का, एक तरी कार्यकर्त्याला मोठं केलं का, एक तरी कार्यकर्त्याचा उलटा प्रश्न तरी सोडवला का हे त्यांनी सांगावं. प्रकाश आंबेडकर सीटा 1 किंवा 2च्या वर नाही येतील निश्चित आहे, ते जाण मानतो. कारण आमचाही अनुभव आहे. आम्ही दिवस आता फिरत असतो खेड्यापाड्यामध्ये, प्रचार करतो. 1-2च्या वर तर सीटा येणं मुश्किल आहे. अकोल्यामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचे जो आहे त्याला समर्थन केलं आम्ही. प्रकाश करिए क्यों, जो ये कार्यकर्ता को पूछेगा ही नहीं, कार्यकर्ता बातचीत ही नहीं करेगा और अपनी हिटलर चाइल्ड लगेगा, कौन मानेगा. महाराष्ट्रामध्ये किती लोक जोडलेले आहेत? अनेक आहेत, माझभर आहेत. एक तुकडं किती लोक आहेत? किती लोक म्हणजे असं काय ते सगळे सांगू काय. कार्यकर्ता किती आहेत? कार्यकर्ता हजारच्या वर आहेत कार्यकर्ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये. 1000च्या वर आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे बिन्नीचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50-100 कार्यकर्ते. हा फायदा आता किती वेळ काय होईल. मी माझ्यापर्यंत प्रचार करत आहे, माझ्यापर्यंत त्याच्या स्वाईमध्ये जात आहोत, माझ्यापर्यंत माझ्याशी जोर होत आहे. तुम्ही मतदान किती कन्वर्ट कराल? हा मतदान किती करणं आता ते लोकांवर आहे ना. मतदान कन्वर्ट करायचं आपण काम केलं. आता लोक किती देतील काय देतील, लोक मोदी साहेबांचे ऐकतात, यांचे ऐकतात, सगळ्यांचे ऐकतात. आणि आता आम्ही चमूने गेलो, 5-10 लोक गेलो. 5-10 लोक आम्ही तो प्रचार तिथून जर त्याने आम्हाला मदत केली तर गाव खेळणार प्रचार करायचा. कार्यकर्ते म्हणजे काय पिकाचे बांधले नाही, कार्यकर्ते होते ना. आता माझ्यामध्ये आंबेडकर विचार होतं, मी आणि नारायण बागचे संयुक्त होतो. पण नारायण बागचे आणि मी त्यात विचारामध्ये पटलं नाही.
त्याचा संबंध होता कि बात सिर्फ अपन सिर्फ ये करे समर्थन देंगे बाकी कुछ नहीं करेंगे। माझं त्यांना म्हणणं होतं बा प्रचारासोबत आम्ही जर काम नाही केलं उमेदवाराचा तर फायदा काय, आणि त्या काळामध्ये आमचे 2 झाले। तुम्ही पत्रव्यवहार झाला का ते उमेदवारांना तुम्ही? हा समर्थन पत्र अटॅच केले आहेत ना, मी पत्रव्यवहार तुम्ही केला का? पत्रव्यवहार केला, प्रत्यक्ष बोलणी झाली, त्याचा बलवंत वाळके नंबरचा प्रत्येक बोलणी झाली, अमर कालेसोबत प्रत्येक बोलणी झाली, त्याला समर्थन केलं। इथला तुमच्या गोंदिया भंडारामध्ये जे जातो ते त्याला समर्थन दिलं, म्हणजे मी प्रत्यक्ष भेटलो, प्रत्यक्ष भेटून त्यांची बोलणी केली आणि पत्र दिलं, त्याच्याने पत्र दिलं। तुम्ही लोकसभा मतदारसंघात उमेदवार होते ना? हा नाही का? काय उमेदवार नाही. पुन्हा लोकसभेच्या वर्धेमध्ये मी भरणार होतो फॉर्म आणला, फॉर्म भरला, पण अनिल देशमुखच्या एका माणसाने फोन मला घाटेल आणि मी काही उभा राहणार नव्हतो, पण एक धवत म्हणून तो फॉर्म भरला होता, फॉर्म आणला, सर्व काय केलं मागे घेतलं. हा मागे घेतला मी, कारण की तो पट्टा मोठा होता आणि पुन्हा मला काय म्हणजे बा मी उद्याला मीही प्रत्येक मी या कामात नाही पडलो आजपर्यंत, पण बा जर मी मनात करत होतो, पण समर्थन कोणाला दिलं मग? कुठे वर्धेमध्ये? अमर घाले तो महाविकास आघाडी जे आहे ना त्याला केलं तुम्ही समर्थन। ज्यांना समर्थन दिलं ते निवडून गेलं. ते मी ते म्हणत नाही, माझं काम मी केलं, ते बिलिंग केलं हे माझं काम नाही, माझ्या कामाला महाविकास आघाडीचे उमेदवार आले पाहिजे या जिद्दीने मी आपलं काम केलं। आता ते जनता जनाला आहे, ते कुणाला मतदान करते काय करते तो त्यांच्या प्रश्न आहे।